नमस्कार प्रेक्षकांनो, आज 3 मार्च तुझ्या सोबतीने या मालिकेत जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार. इकडे तायडीचा प्लॅन फेल झालेला असतो, तर दुसरीकडे आपल्याला दाखवले की नपूरची आई बरी व्हावी म्हणून नपूर इच्छापूर्ती देवीकडे जाते. तायडीचे वडील तायडीला सांगतात की तायडे, बाहेर जे काही झालं ते बरं नाही झालं आणि त्या मुलीला हलक्यात घेण्याची चूक करू नको. ती मुलगी आपली एक दिवस वाट नक्कीच लावणार. तू बघितलं ना तिने आज काय केलं? अगं त्या नुपूरचं कर काहीतरी तू. तायडी म्हणते, सोपं आहे माझ्यासाठी. आज बघितलं ना तिची सुरुवात सुद्धा केली मी. कसा धक्का दिला तिच्या आईला. डायरेक्ट हार्ट अटॅक झालाय. आता ती वाचत नसते. तायडीचे वडील, अगं ती बाहेरची आहे पण मल्हार आपला घरचा आहे. तायडी म्हणते, मी बघतीये सगळं. मल्हारकडे पण नीट बघतीये. माझ्या विरुद्ध जाऊन तो नुपूरच्या बाजूला उभा राहिलाय. नुपूरच्या बरोबर अख्ख्या इव्हेंट उद्ध्वस्त केला त्यांनी. एवढं होऊनही तो नुपूरच्या कौतुक करतोय. मला सॉरी म्हणायच्या ऐवजी त्या बाईला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलाय. इकडे तायडीचे वडील, सॉरी तायडे, यावेळेस मी स्पष्ट बोलतोय. मला असं वाटतंय तुझ्या घोड्याने तुझं ऐकणं हळूहळू कमी करायला सुरुवात केलीये आणि त्याचा लगाम आतापर्यंत तुझ्या हातात होता, पण तो सुद्धा सुटत चाललाय. तेव्हा तायडी चिडून म्हणते, तुम्ही आता निघा इथून. इकडे नपूरच्या आईला तायडीने नाही नाही बोलल्याने आशाला येतो हार्ट अटॅक. त्यामुळे मल्हार आणि नपूर त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. त्यावेळी एक नर्स फॉर्म घेऊन नपूरच्या जवळ येते आणि म्हणते, या फॉर्मवर पेशंटच्या रिलेटिव्हची साईन हवी आहे. नपूर म्हणते, कशासाठी फॉर्म आहे हा? नर्स बोलू लागते, हा कन्सर्ट फॉर्म आहे. ऑपरेशन दरम्यान पेशंट सोबत काही झालं, हॉस्पिटल व डॉक्टर जबाबदार राहणार नाहीत. हे ऐकून नपूर म्हणते, माझ्या आईला काही होणार नाही. मी सही नाही करणार, थँक यू, असं म्हणून ती चेअरवर बसते. शेजारी उभा असलेला मल्हार, तो फॉर्म मला द्या असं म्हणतो. मल्हार तो फॉर्म घेऊन नुपूर जवळ जातो आणि तिला म्हणतो, मिस नुपूर, तुमच्या भावना मी समजू शकतोय. आई आहेत त्या तुमच्या आणि हा फक्त फॉर्मॅलिटी. प्लीज. नुपूर म्हणते, आईपेक्षा पण जास्त आहे ती. वेदांत गेल्यानंतर मी आईकडे बघून ते दुःख विसरण्याचा प्रयत्न करत होते. वेदांत हा नुपूरचा नवरा असतो. त्याचा ॲक्सिडेंट लग्नाच्या 1 दिवस आधीच झालेला असतो. नुपूर म्हणू लागते, असं कधीच वाटलं नाही की ती माझी आई नाहीये, ती वेदांची आई आहे. तेव्हा मल्हारला कळालेलं असतं की मिस आशा नुपूरची आई नाहीयेत. मल्हार तिला समजून सांगतो की मिस नुपूर, तुम्हाला साईन करावी लागेल, त्याशिवाय ऑपरेशन सुरू होणार नाही. दुसरीकडे तायडीचा प्लॅन फेल गेलेला असतो. तर भरमंडपात तायडी आणि तिचे वडील दोघेच असतात. तायडीला आठवू लागते की ह्या नुपूरने हे लग्न कसं मोडलं. तायडीचे वडील तायडीला म्हणतात, अगं तायडे, घरी जायचं का? नाही म्हणजे कोणीच नाहीये ना, मग आपण बसून काय करायचं? त्यावेळी तायडीच्या वडिलांना बिल्डरचा फोन आलेला असतो. तायडी विचारते, कोणाचा फोन आहे? तायडीचे वडील म्हणतात, बिल्डरचा फोन. मी बघतो काय म्हणतात ते. तायडीचे वडील फोन उचलतात. त्यावेळी बिल्डर म्हणतो, हो साहेब, उरलेले पैसे कधी देणार? तायडीचे वडील, अहो देतो तुम्हाला, या महिन्यात नक्की देतो. बिल्डर म्हणतो, चालणार नाही, मी प्लॉट बघायला माणसं घेऊन येतोय. मला तो प्लॉट दुसऱ्याला द्यावा लागेल. तायडीचे वडील, तुम्ही दुसऱ्याला कसा देऊ शकता तो प्लॉट? हे बोलणं तायडीने ऐकलेलं असतं. तायडी फोन हिसकावून घेते. त्या बिल्डरला म्हणते, तू माझ्या जागेला दुसऱ्याला देणार आहेस? तू हात लावूनच तर दाखव. नाही तुला तिथे येऊन गाडलास ना, मग बघच. तो प्लॉट माझा आहे आणि माझाच राहणार. ओरडून म्हणते, कळलं का तुला? आणि तो फोन फेकून देते. तायडी रागात असते. ती म्हणते, ह्या नपूर आणि मल्हारमुळे माझी स्वप्न उद्ध्वस्त होऊ देणार नाही, असं म्हणून ती पूर्ण इव्हेंट विस्कटून टाकते. पूर्ण राडाच करते इकडे तिकडे. तेव्हा तायडी शपथ घेते की मल्हार आणि नपूर तुमचं आयुष्य कसं उद्ध्वस्त करणार ते बघाच तुम्ही, आणि याची सुरुवात नपूर तुझ्यापासूनच होणार. पुढील भागात आपण पाहणार आहोत की नपूर तिच्या आईला वाचवण्यासाठी इच्छापूर्ती देवीच्या मंदिरात जाते, तर दुसरीकडे मल्हार नपूरची आई बरी आहे ही बातमी नपूरपर्यंत पोहोचवतो. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला या मालिकेचा रिव्ह्यू आवडला असेल तर प्लीज कमेंटमध्ये थम्स अप पाठवा. धन्यवाद.